नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट बैठक याच्या नोंदी किंवा अहवाल लेखन कशी करावे। माहे नोव्हेंबर 2025 करता सभा क्रमांक 19 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण जर त्याआधी या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच माहितीवरील व्हिडिओ या चॅनलला आपणास पाहावयास मिळतील। मित्रांनो, आपणास जर या माता पालक गटाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकता। या ठिकाणी अनुक्रमांक, गटांची नावे आणि ज्या आठवड्यात आपण हा उपक्रम घेणार आहोत ते या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे। भेटीचा दिनांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। फीडबॅक किंवा कृती या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे। दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे। येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 1ली ते 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाची शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील 19वा आठवडा मासिक सभा बैठक घेण्यात आली। सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते। या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे। सर्व मातांना नमस्कार करून आजच्या या बैठकीला सुरुवात करण्यात आली। आशा आहे मागील आठवड्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल। मागच्या आठवड्यातील वर्कशीट मुलांना कागदावर सशाला मार्ग दाखवणारी वर्कशीट कशी सोडवली, मुलांना आनंद झाला का याबाबत विचारण्यात आले। त्यानंतर सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून मातांनी फोटो काढले व प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आले। पुढील कृती आहे, करून पाहूया। सर्व मातांना गोलात बसवण्यात आले। आजच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चित्र कार्ड मातांना दाखवण्यात आले व त्या चित्रावरून गोष्ट तयार करायची आहे। एका मातेला त्या गोष्टीचं काही स्वरूप विचारण्याचे आहे, दुसऱ्या मातेला परत पुढील गोष्ट विचारायची आहे। अशा प्रकारे गटातील सर्व मातांना विचारून ही गोष्ट आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे। याच पद्धतीने आजच्या माता पालक गटातील मातांना ही कृती त्यांच्यासोबत करण्यात आली आणि गोष्ट पूर्ण करण्यात आली। मातांना हा उपक्रम करताना फार आनंद झाला। पुढची कृती आहे कृती क्रमांक 2, काही नवीन शिकूया। सर्व मातांना गोलात बसवण्यात आले। आजच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्हिडिओत मुलांचे अधिकाराबाबत दाखवण्यात आले आहे। मुलांच्या अधिकाराबाबत शासनाने जे अधिकार किंवा कायदा तयार केला आहे त्याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन या व्हिडिओत करण्यात आलेले आहे। जसे की बालविवाह प्रतिबंध कायदा, बालकांवर होणाऱ्या अत्याचाराचा प्रतिबंध कायदा, विविध क्षेत्रात बालकांवर होणारे छळ, शिक्षणाचा कायदा इत्यादी याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन आजच्या या सभेतून करण्यात आले व ज्या कोणत्या महिलांवर अशा प्रकारचे अत्याचार होत असतील त्यांना आवाज उठवण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे आवाहन आजच्या बैठकीतून करण्यात आले व मातांना हा उपक्रम करताना फार आनंद झाला। पुढील कृती आहे कृती क्रमांक 3, घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया। मुलांना कागदावर दाखवल्याप्रमाणे वर्कशीट काढून द्या। मुलाला वर्कशीट पूर्ण करण्यास प्रोत्साहन द्या। त्याला रंग देण्यास सांगा। जेव्हा गरज असेल तेव्हा मुलाला मदत करा। वर्कशीट पूर्ण केल्यानंतर पुढच्या आठवड्यात आपल्यासोबत घेऊन या। मुलांना वर्कशीट सोडवताना आनंद झाला का याचा अनुभव पुढच्या आठवड्यात शेअर करा, असे सांगून आजची सभा समाप्त करण्यात आली। या पद्धतीने 19वा आठवडा याचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे।